हे दुबार मतदार नाहीत. कर्जत, जामखेड, इस्लामपूर, वांद्रे पूर्व, मुंब्रा, कळवा यात दुबार मतदार नाहीत. कल्याण, डोंबिवलीमध्ये दुबार मतदार भोईर, पाटील तुम्हाला आठवतात. मग ही नावं तुम्हाला प्रिय आहेत का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. काँग्रेसला तर लांगुल चालनाचा रोग लागलाच आहे, पण तुमची बोबडी उद्धवजी राजजी का वळली आहे? तुम्ही बडवा आणि फटकवा म्हणताय, त्यात भोईर पाटील हिंदू मतदार आणि दलित मतदार आडनावाने बघायचं असेल तर यांच्याबद्दल तुमची भूमिका वेगळी. आणि हा मुस्लिम दुबार मतदार, थेट मुस्लिम दुबार मतदार, याच्याबद्दलची तुमची भूमिका काय? आणि म्हणून हिंदू आणि दलित मतदार आला तर त्याला वेगळा न्याय, वेगळी मांडणी, आणि मुस्लिम दुबार मतदार आला तर मूग गिळून ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे, महाराष्ट्र विकास आघाडीची भूमिका आहे. हिंदू आणि दलित मतदारांच्या बाबतीमध्ये त्यांना फटकवा तुम्ही मांडणी केली आहे, आणि मुस्लिम दुबार मतदार असतील तर त्याच्या आनंदाचे फटाके उडवा. ही भूमिका राज ठाकरे, उद्धवजी ठाकरे आणि महाराष्ट्र विकास आघाडीची काय आहे? हिंदू आणि दलित मतदार असेल तर बडव बडव बडवा. तुम्ही भाषण करताय, नावासहित सांगताय, मतदारसंघासहित सांगताय. मुस्लिम दुबार मतदार असेल तर तुमचा कडवा हे मांडू पाहताय. राज ठाकरे म्हणतात टेम्पोवर पुरावे आलेत. मग हे कुठे गेले? विरले, हवेत विरले. आणि म्हणून यांना बेनकाब करण्यासाठी पत्रकार परिषद आहे. हे अभियान पूर्ण राज्यभर आम्ही अगोदरही केलंय, आताही करणार, पुढेही करणार. आणि यालाच आम्ही म्हटलंय की वोट जिहाद. हा वोट जिहाद आहे. या वोट जिहादाचे समर्थक राज ठाकरेजी, अजूनही वेळ गेली नाही, तुम्ही बनू नका. उद्धवजी अजूनही विचार वापसी करा. नका राव आमच्याबरोबर, विरोध करा, आम्हाला अडचण नाही, पण मांडणी करताना, भूमिका मांडताना, निवडणुकीत मतं मिळवताना या थरावर जाऊ नका की मराठी माणसाच्या विरोधात, हिंदू दुबार मतदारांच्या विरोधात, आडनावाने दलित मतदारांच्या विरोधात. इथपर्यंत थराला जाऊन भूमिका मांडू नका. या ठिकाणी मला याचाही उल्लेख करायचा आहे की उद्धवजी म्हणाले घोटाळा दाखवाच. महाविकास आघाडीने केला असेल तर घोटाळा दाखवाच. दुबारचं प्रकरण मी आता मांडलं ते राज ठाकरेजी यांना अंजन देईल अशी अपेक्षा आहे. आणि आता तुमचा घोटाळा मानायचाच असला तर तुमचाच घोटाळा, याचे पुरावे सुद्धा उद्धवजी तुम्हाला देतोय. उघडा डोळे, पहा नीट. महाविकास आघाडी आणि महायुती लोकसभा निवडणुकीत जो निकाल लागला तो आपण जरा समजून घेऊ. खरं तर त्यावेळेलाच बऱ्याच मतदारांनी मतदान केंद्रापर्यंत जाऊन मतदान केंद्रावर आमची नावं नाहीत याबद्दल आक्रोश केला, पळापळ केली, भूमिका मांडल्या, अर्ज केले, न्यायालयात गेले. तुम्हाला सगळ्यांना ते माहिती आहे, मी काय वेगळं सांगायची गरज नाही. पण निकाल आल्यानंतर लोकसभेत महाविकास आघाडीला मतं पडली 2,50,15,819. 2,50,15,819. लोकसभेत आम्हाला विजय मिळाला, आम्हाला मतं चांगली मिळाली. हे महाविकास आघाडीने आणि बुद्धिमान आमच्यातल्या काही पत्रकार मित्रांनी मांडलं. ठीक आहे. लोकसभेत महायुतीला काय मतं मिळाली? 2,50,15,819 महाविकास आघाडीच्या तुलनेत आम्हाला पडली 2,48,12,727.
म्हणजे अंतर फक्त आम्हाला कमी होतं 2,03,192 मतांचं. बघा, नीट समजून घ्या. दुबार मतदार, मतचोरी आणि आम्हाला उघड करा काय घोटाळे केले त्याचं उत्तर देतोय मी. 2,03,192 मतं आम्हाला कमी पडली आणि त्याच लोकसभा निवडणुकीच्या विधानसभा मतदारसंघातल्या याद्या केवळ 31 मतदारसंघाच्या आम्ही बघितल्या. किती? 31 मतदारसंघाच्या. त्यामध्ये 288 अजून पाहिलाच नाहीत. या 31 मतदारसंघामध्ये अल्पसंख्याक दुबार मतदार, मुस्लिम दुबार मतदार यांची संख्या फक्त 31 विधानसभा मतदारसंघामध्ये 2,25,791. आमचा कमी पडलेली मतं 2,03,000 आहेत. मग आता तुमच्या विचारावर आम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करू. लोकसभा निवडणुकीत तुम्ही मतचोरी केलीत, वोट चोरी केलीत, असा प्रश्न आम्ही उपस्थित करायचा. आणि आम्ही आता अभ्यास करतो आहोत, कारण यांना बेनकाब केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. 31 विधानसभांमध्येच केवळ 2,25,791 हे मुस्लिम आणि अल्पसंख्याक मतदार दुबार आहेत. पूर्ण 288 विधानसभात मोजली तर जवळजवळ आकडा 16,84,256. अहो, नसती तर तुमचा रिझल्ट काय लागला असता.